मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण समसंबंध हा इंग्रजी वर्णमालेवर आधारित घटक पाहणार आहोत. उपघटक समसंबंध शोधणे भाग 2. यामध्ये आपल्याला इंग्रजी वर्णमालेतील अक्षरामध्ये समसंबंध शोधण्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. इंग्रजी वर्णमालेच्या 2 पदांमधील संबंध शोधताना वर्णाक्षरांचा वर्णमालेतील क्रमांक आणि स्थान लक्षात ठेवावे. वर्णाक्षरांचा वर्णमालेच्या गटातील क्रमांक आणि स्थान लक्षात ठेवावे. वर्णमालेतील वर्णाक्षरामधील फरक काढण्याचे तंत्र अवगत असावे. वर्णमालेतील स्वर लक्षात ठेवावे. वर्णमालेमध्ये 5 स्वर आहेत. ए ई आय ओ यू हे 5 इंग्रजी स्वर आपल्या लक्षात असले पाहिजेत. वर्णमाला लिहिण्याच्या पद्धती आपल्याला माहित असाव्यात. जे ए पासून झेड पर्यंत ही वर्णमाला क्रमानं लिहून ए पासून 1 ते झेड पर्यंत 26 पर्यंत हे क्रमांक देता आले पाहिजेत, किंवा उलट क्रमानेही आपल्याला ही वर्णमाला लिहिता आली पाहिजे. जे झेडला 1 क्रमांक देऊन ए पर्यंत 1 ते 26 क्रमांक देता आले पाहिजेत. त्याचप्रमाणे वर्णमाला ही ए पासून एम पर्यंत म्हणजे 1 ते 13 पर्यंत लिहून एमच्या खाली एन 14 क्रमांकावर लिहून पुन्हा डावीकडे झेड पर्यंत आपल्याला ती वर्णाक्षर लिहिता आली पाहिजेत आणि 14 ते 26 असे क्रमांकही देता आले पाहिजेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला वर्णमाला लिहिण्याच्या पद्धती माहित असल्या पाहिजेत. उदाहरण बघूया. पुढील प्रश्नामध्ये पहिल्या व दुसऱ्या पदांचा जसा संबंध आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांचा आहे. तो संबंध शोधून योग्य तो पर्याय निवडा. उदाहरण JF IGs IG JF तर QS PTs प्रश्नचिन्ह. पर्याय आहेत PTSQ PQTS TPQS आणि PTQS. जर या प्रश्नामध्ये आपण विचार केला तर प्रश्नामध्ये प्रत्येक पदामध्ये दिलेली जी वर्णाक्षर आहे, पहिल्या 2 पदामध्ये असणारी वर्णाक्षर सारखीच आहेत, फक्त त्यांचा क्रम बदललेला आहे. आता क्रम कसा बदललेला आहे पहिल्या 2 पदामध्ये आपण बघूया. पहिल्या पदातील पहिलं अक्षर आणि तिसरं अक्षर यांची अदलाबदल झालेली आहे आणि ते दुसऱ्या पदामध्ये पहिलं आणि तिसरं अक्षर आलेलं आहे. पहिल्या पदातील दुसऱ्या आणि चौथ्या अक्षरांची अदलाबदल होऊन दुसऱ्या पदामध्ये चौथं अक्षर हे दुसऱ्या पदा ठिकाणी आलेलं आहे आणि दुसरं अक्षर हे 4थ्या स्थानावर आलेलं आहे. याप्रमाणे आपण तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा विचार करूया. तिसऱ्या पदामध्ये पहिल्या क्रमांकावर पहिल्या स्थानावर असलेलं Q हे अक्षर तिसऱ्या स्थानावर जाणार आहे. तिसऱ्या स्थानावर असणार अक्षर पहिल्या स्थानावर येणार आहे. म्हणजे तिसऱ्या स्थानावरचं अक्षर P हे पहिल्या स्थानावर आलं आणि Q हे तिसऱ्या स्थानावर गेलं. तिसऱ्या पदामध्ये S हे दुसऱ्या स्थानावर आहे, ते 4थ्या स्थानावर जाणार आहे आणि 4थ्या स्थानावरचं T हे दुसऱ्या स्थानावर येणार आहे. अशा पद्धतीनं ही अक्षर बदलल्यानंतर आपल्याला जो शब्दसमूह मिळाला, वर्णाक्षरांचा जो समूह मिळाला PTQS, तर PTQS हा शब्दसमूह पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे पहिल्या पदातील वर्णाक्षरे 1 व 3 आणि 2 व 4 यांची अदलाबदल केल्यास आपल्याला पुढील पद मिळते. या सूत्राचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे. पर्याय क्रमांक 4. दुसरं उदाहरण RDR20 JSPS तर LALY ला प्रश्नचिन्ह. पर्याय दिलेले आहेत MHMR JMQM HMRM IKPK. बघूया आपण. तर या प्रश्नामध्ये दिलेली जी वर्णाक्षर आहेत प्रत्येक पदामध्ये 2 वर्णाक्षर समान आहेत. वर्णमाला बघितली आपण. आता यावरून आपण लक्षात घेऊया समान अक्षर कोणकोणती आहेत. सुरुवातीला त्यांचे क्रमांक लिहून घेऊया आपण. R18 D4 R18 P22 म्हणजे
प्रत्येक वर्णाक्षराचे वर्णमालेवरून क्रमांक आपण लिहून घेतले. आता समान अक्षर कोणते आहेत? पहिल्या पदामध्ये आर हे समान आहे आणि दुसऱ्या पदामध्ये यस हे समान आहे. तिसऱ्या पदामध्ये आपल्याला यल हे समान आहे, बघूया नंतर. आणि उरलेली जी वर्णाक्षर आहेत त्या उरलेल्या वर्णाक्षरांच्या क्रमांकांची बेरीज 26 आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या पदामध्ये जे 10 आणि पी 16 यांची बेरीज 26 आहे. तिसऱ्या पदामध्ये समान असणारे अक्षर, पहिल्या पदातील पहिलं अक्षर म्हणजे समान अक्षर जे आहेत हे पहिलं अक्षर आणि दुसऱ्या पदातलं शेवटचं अक्षर यांच्यामध्ये एक न पुढील अक्षर आलेलं आहे, म्हणजे आरच्या पुढील अक्षर यस हे शेवटी आलेलं आहे. या सूत्राचा आपण वापर करूया. तिसऱ्या पदामध्ये यल हे अक्षर समान आहे आणि उरलेली अक्षरे ए आणि वाय यांच्या क्रमांकांची बेरीज 26 आहे. आता यानंतर यलच्या पुढील पद हे यम आहे. यल 12 आहे, त्याच्या पुढील अक्षर यम हे 13 क्रमांकावर आहे. म्हणजे यम हे अक्षर चौथ्या आणि तिसऱ्या स्थानावर येणार आहे. आता तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर यम असणारा अक्षर, दुसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असणारा अक्षर यम हे कोणकोणत्या पर्यायामध्ये आहे? तर दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायामध्ये आहे. उरलेल्या अक्षरांची बेरीज आपल्याला 26 पाहिजे. दुसऱ्या पर्यायामध्ये आपण बघूया, जे आणि क्यू. जे चा क्रमांक आहे 10 आणि क्यू चा क्रमांक आहे 17. 10 आणि 17 27 बेरीज झाली, परंतु आपल्याला बेरीज 26 पाहिजे, म्हणजे दुसरा पर्याय येत नाही. तिसऱ्या पर्यायामध्ये बघूया, एच आणि आर. एच चा क्रमांक आहे 8 आणि आर चा क्रमांक आहे 18. 8 अधिक 18 26, म्हणजे तिसरा पर्याय आपल्या ठिकाणी बरोबर येऊ शकतो. यम हे अक्षर समान आहे आणि उरलेल्या अक्षरांची बेरीज 26 आली पाहिजे. ही अक्षर 8 आणि 26 क्रमांकावर असणारी अक्षर एच आणि आर यांची बेरीज 26 आहे. म्हणून हा शब्दसमूह असणारा पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. तिसरं उदाहरण, एबीसीडी ला सीईजीआय तर प्रश्नचिन्हास आरटीव्हीएक्स. म्हणजे चौथ्या पदावरून तिसरं पद कसं आलं हे आपल्याला काढायचं आहे. पर्याय आहेत पीक्यूआरएस, पीआरक्यूएस, पीक्यूआरटी आणि क्यूपीएसआर. वर्णमालेतील क्रमांकावरून या वर्णाक्षरांचे स्थान क्रमांक आपण लिहून घेऊया. आता यामध्ये ए आणि सी या पदामधील अंतर जर आपण पाहिलं तर ए च्या पुढील सी पद आहे, सी अक्षर आहे, परंतु आपल्याला दुसऱ्या पदावरून पहिलं पद कसं आलं ते आपल्याला बघायचं आहे. तर सी पासून मागे 2 अक्षर जर आपण गेलो तर ए हे वर्णाक्षर मिळतं. ई पासून मागे 3 अक्षर गेलो, ई पासून मागे 3 अक्षर गेलो तर बी हे पद मिळते. जी पासून मागे 4 अंतरावर सी हे पद आहे आणि आय पासून मागे 5 अंतरावर डी हे पद आहे. या सूत्राचा आपण वापर करूया. आर पासून मागे दुसरं अक्षर, आर पासून मागे दुसरं अक्षर पी आहे. त्यानंतर टी पासून मागे तिसरं अक्षर, टी पासून मागे तिसरं अक्षर 1 2 3 क्यू आहे. त्यानंतर पी पासून मागे चौथं अक्षर, मायनस चिन्हाचा अर्थ मागील अक्षर, पी पासून मागील चौथं अक्षर पी 22 आहे, मागील चौथं अक्षर 1 2 3 4 आर अक्षर आहे. आणि एक्स पासून मागील 5वे अक्षर, एक्स पासून मागील 5वे अक्षर 1 2 3 4 5 टी आहे. सॉरी यस, एक्स पासून मागील 1 2 3 4 5 यस हे अक्षर आहे. अशा पद्धतीनं या सूत्राचा वापर करून क्रमानं मागील अक्षरांचा या ठिकाणी शब्दसमूह आपल्याला मिळतो. पीक्यूआरएस हा शब्दसमूह असणारा पर्याय क्रमांक 1 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. पुढील उदाहरण, एबीडी ला एसीआय तर एडीपी ला प्रश्नचिन्ह. पर्याय आहेत एईजे, एईवाय, एईओ, एईटी.
प्रश्नामध्ये दिलेली वर्णाक्षर आपण या ठिकाणी लिहिली. वर्णमाला, वर्णमालेवरून त्यांचे क्रमांक आपण शोधून काढले. A1, B2, D4, ACI 1, 3 आणि 9, त्यानंतर ADP 1, 4 आणि 16. आता यामध्ये संबंध कसा आहे तो आपण विचार घेऊया. तर यामध्ये 1 आणि 2 क्रमांकावर असणारी जी वर्णाक्षर आहेत त्या क्रमांकांच्या गुणाकाराचा वर्ग. 1 गुणिले 2 कंसाचा वर्ग, 1 आणि 2 यांचा गुणाकार 2, 2 चा वर्ग 4. जे चौथं पद हे तिसरं अक्षर आलेलं आहे. जे 4 क्रमांकावर असणारं पद हे तिसरं अक्षर आहे. दुसऱ्यामध्ये 1 आणि 3 यांच्या गुणाकाराचा वर्ग, 1 गुणिले 3, 3, 3 चा वर्ग 9, 9व्या क्रमांकावर हे तिसरं वर्णाक्षर आलेलं आहे. त्यानंतर ADP मध्ये 1 आणि 4 यांच्या गुणाकाराचा वर्ग 16 येतोय आणि 16 क्रमांकावर असणारं पद P हे दिलेलं आहे. अशा पद्धतीनं 1 गुणिले 2, 1 गुणिले 3, 1 गुणिले 4, आता पुढचं येणार आहे 1 गुणिले 5. 1 गुणिले 5 कंसाचा वर्ग 25 आलं. 25 क्रमांकावर येणार अक्षर कोणतं आहे? 25 क्रमांकावर येणार अक्षर Y आहे. म्हणजे शेवटचं वर्णाक्षर Y असणार पर्याय क्रमांक आहे 2. जशा तऱ्हेनं पहिलं आणि 5वं पद, पहिलं पद A आहे, 5वं पद E आहे आणि 25वं वर्णाक्षर कोणतं आहे? Y आहे. म्हणजे AEY ही वर्णाक्षरे असणारा शब्दसमूह पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर 5वं उदाहरण, CX ला FU तर KP ला प्रश्नचिन्ह. AM, EQ, SH आणि LN हे पर्याय दिलेले आहेत. वर्णाक्षर आपण लिहिली. त्यानंतर वर्णमाला लिहिली. वर्णमालेमध्ये A पासून Z पर्यंत 1 ते 26 क्रमांक दिलेले आहेत आणि तेच क्रमांक उलट पद्धतीनं Z पासून 1 म्हणजे A पर्यंत 1 ते 26 क्रमांक हे दिलेले आहेत. तर C आणि X यामध्ये काय संबंध आहे तो आपण बघूया. तर C हे A पासून तिसरं पद आहे आणि X हे Z पासून तिसरं पद आहे, जे समानांतरावर आहे. जे डावीकडून आणि उजवीकडून समानांतर असणार पहिल्या पदातील वर्णाक्षर आहे. दुसऱ्या पदामध्ये आपण बघूया. दुसऱ्या पदामध्ये A पासून आणि Z पासून F हे A पासून 6व्या क्रमांकावर आहे आणि U हे Z पासून 6व्या क्रमांकावर आहे. म्हणजे डावीकडून आणि उजवीकडून वर्णमालेमध्ये समान अंतरावर असणारी वर्णाक्षर आहे. त्यानंतर A पासून K कितव्या अंतरावर आहे? तर 11व्या क्रमांकावर आहे. Z पासून P कितव्या अंतरावर आहे? तर 11व्या क्रमांकावर आहे. जे समान अंतरावर. अशी समान अंतरावर असणारे अक्षर वर्ण पर्यायामध्ये कोणती आहेत ते आपण शोधूया. A पासून आणि Z पासून समान अंतरावर असणारी अक्षर 19 क्रमांकावर असणारा अक्षर S आहे आणि Z पासून 19 क्रमांकावर असणार H आहे. म्हणजे SH ही वर्णाक्षर A पासून आणि Z पासून समान अंतरावर आहे. SH हा समूह असणारा पर्याय आहे 3, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 6वं उदाहरण, ACX ला DFU तर GIR ला काय? पर्याय आहेत CDW, HJP, FHT आणि JLO. वर्णाक्षर आपण लिहिली. वर्णमाला घेतली. वर्णमालेमध्ये A पासून Z पर्यंत 1 ते 26 आणि Z पासून A पर्यंत 1 ते 26 क्रमांक दिलेले आहे. आता यामध्ये क्रमांक आपण अगोदर लिहून घेऊया. A चा क्रमांक 1 आहे. त्यानंतर C आणि X ही 2 वर्णाक्षर, प्रत्येक पदातील शेवटची 2 वर्णाक्षर आहेत ती A पासून आणि Z पासून समान अंतरावर आहे. त्यानंतर दुसऱ्या पदामध्ये D हे चौथं अक्षर आहे. A पासून D तिसऱ्या क्रमांकावर आहे. D पासून G हे तिसऱ्या क्रमांकावर पुढील अक्षर आहे. F आणि U ही A पासून आणि Z पासून समान अंतरावर असणारी अक्षर आहे. त्यानंतर I आणि R 9व्या क्रमांकावर A पासून आणि Z पासून समान अंतरावर असणारी अक्षर आहेत. आता G च्या पुढील तिसरं अक्षर कोणते? तर G चा क्रमांक आहे 7. त्याच्या पुढील तिसरं अक्षर J आहे. HIJ तिसरं अक्षर J आहे. म्हणजे 10व्या क्रमांकावर येणार अक्षर आहे.
आता प्रत्येक पदामध्ये असणारे शेवटच्या 2 अक्षरांचे क्रमांक समान आहेत आणि पहिला आणि समान असणारे क्रमांक यामधला फरक आपण पाहिला 1 आणि 3 यामधला फरक 2 आहे, 4 आणि 6 यामधला फरक 2 आहे, 7 आणि 9 यामधला फरक 2 आहे. तसं 10 आणि 2च्या फरकाने येणारे क्रमांक 12 आहे. मग आता 10 क्रमांकावर येणारे अक्षर कोणते येणार आहे तर जे येणार आहे. आणि ए पासून आणि झेड पासून समान अंतरावर 12 क्रमांकावर असणारे अक्षर ए पासून 12 क्रमांकावर असणारा अक्षर एल आहे आणि झेड पासून 12 क्रमांकावर असणारा अक्षर ओ आहे. जे JLO हा शब्दसमूह या ठिकाणी तो पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढील उदाहरण आपण बघूया. KTS ला JLSURT तर प्रश्नचिन्हास MOLNJL ला काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय आहेत LMK, PKS, NMK आणि MNK. वर्णमाला आपण घेतली. त्यानंतर शब्दसमूह जर आपण म्हणजे प्रत्येक पर्याय दिलेले आहेत. पर्यायामध्ये 3 वर्णाक्षर आहेत. म्हणजे पहिलं पद 3 अक्षरे आहे, दुसरं पद हे 6 अक्षरे आहे. तर या दुसऱ्या पदातील लगतच्या 2-2 अक्षरांचे गट आपण तयार केले JLSU आणि RT. तर या पदांचा जर आपण विचार केला तर जे आणि यल यांच्यामध्ये असणारं पद जे आणि यल यांच्यामध्ये असणारं पद के हे वर्णाक्षर हे पहिल्या गटामध्ये पहिलं आहे. दुसऱ्या गटामध्ये SU यांच्यामध्ये असणारं अक्षर टी आहे. SU यांच्यामध्ये असणारं अक्षर टी आहे आणि RT यांच्यामध्ये असणारं अक्षर यस आहे. त्याचप्रमाणे MO या गटाच्या या पदांच्या दरम्यान असणारं अक्षर कोणते ते MO यांच्यामध्ये असणारं अक्षर यन आहे. त्यानंतर यल आणि यन यांच्यामध्ये असणारं अक्षर यन यांच्यामध्ये असणारं अक्षर यम आहे. त्यानंतर जे आणि यल यांच्यामध्ये असणारं अक्षर जे आणि यल यांच्यामध्ये असणारं अक्षर के आहे. म्हणजे तो शब्दसमूह आला NMK. MO यांच्यामध्ये असणारं LN यांच्यामध्ये असणारं अक्षर यम आणि JL यांच्यामध्ये असणारं अक्षर के. हा शब्दसमूह असणारा पर्याय क्रमांक NMK पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे. जे MO, LN आणि JL या वर्णाक्षरांच्या मधले अक्षर घेऊन जो समूह मिळतो तो पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. अशा तऱ्हेनं आज आपण इंग्रजी वर्णमालेतील वर्णाक्षरामध्ये असणारा समसंबंध यावरील भाग 2 आपण या ठिकाणी पाहिला. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्स. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून YouTube चॅनेलवर तुम्हाला मॅथ सक्सेस या नावाने तो सर्च करून पाहता येईल. पुन्हा सर्वांना धन्यवाद.